हा आहे प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. बघा, आज आपल्याला थालीपीठं बघायची. खरं सांगायचं ना तर आज काय नाश्ता करायचं डिसाईडच नव्हतं. म्हटलं काय करावं, नेहमी पोहे उपमा कटलेट हे सगळं करून कंटाळा आला. तर म्हटलं चला कोबी केलेली तर कोबी राहिलेला, मिक्स भाजी बनवली त्यातला गाजर राहिलेला, आणि हे मुगाची भाजी केली तर मूग राहिलेलं. तर असं सगळं मिळून म्हटलं चला आपण ह्याची थालीपीठं बनवूया. कोबी आहे, गाजर घेतला आहे, जास्त कोबी वाढवलात तरी चालेल. बटाटा 2 भरपूर झाले, ते सोलायचे आणि ते घ्यायचे. पातीचा कांदा होता थोडासा, म्हटलं तोही जाईल त्याच्यामध्ये. कोथिंबीर, मिरची असं सगळं घेतलं आणि म्हटलं चला आपण छान थालीपीठं बनवूया. आता बटाटा सोलून याच्यामध्ये किसून घ्यायचा पाण्यामध्ये. पाणी घेतलं मी वाटक्यात, त्याच्यामध्ये आपण बटाटा किसून घेऊया छान, म्हणजे पूर्ण स्टार्च निघून जाईल. आपल्याला पौष्टिक म्हणजे पौष्टिकच खायचं आहे ना, मग ते बटाट्याचं हे पण नको आहे आपल्याला. मग तेही किसून पाण्यात जरा हे केलं की ते निघून जाईल. आपला कोबीही किसायचा आहे. आता हा बटाटा किसून झाला, छान नितळत ठेवा चाळणीवरती, त्यामुळे पाणी निघून जाईल. पाणी खूप कमी ठेवा, त्यामुळे कसं आपल्याला पीठ घ्यायचं आहे बायडिंगसाठी. मग आपण पाणी जितकं जास्त ठेवू ना तेवढं आपल्याला पीठ जास्त घ्यावं लागेल. आपल्याला पीठ नाही जास्त घ्यायचं आहे, आपल्याला भाज्या जास्त घ्यायच्या आहेत. आता हे मूग आहे, मुगातून पण अगदी स्वच्छ पाणी काढा. मोड आलेले छान मूग आहेत, काल भिजत घातले, संध्याकाळी बांधले, सकाळला छोटे छोटे मोड आले. त्यात आपण मिरची घातली, जिरं घालूया. तुमच्याकडे आलं लसूण असेल तर ठीक आहे, नाही तर आलं लसूण घ्याला, त्याच्यामध्ये 4-5 पाकळ्या लसणाच्या घाला, थोडंसं आलं घाला. हे आपण जिरं घेतले आणि हे मिक्सीला लावून काढा. बघा छान मूग आहेत, कोबी आहे, बटाटा आहे, गाजर आहे. आता गाजरामध्ये वाढवलं तर याच्यात कुठलाही प्रमाण कमी जास्त करा, काही हरकत नाही. आता निथळलेला आपण बटाटे घेतला स्वच्छ, आणि हा कोबी किसलेला घेतला, आणि आता सगळं कापलेलं किसलेलं सगळं एकत्र करायचं. छान असं अचानक सुचलं ते मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला माझी रेसिपी कुठे यूट्यूबवरती नाही मिळणार, कारण मी काय बघून वगैरे काही नाही. मला जे मी पूर्वीपासून जसं बनवते तशा पद्धतीने मी बनवते. हा गाजर किसून घेतला आहे, आपण कांदा घेतलेला पातीचा ना तो कापून घेतला आहे, साधा कांदा होता तो कापून घेतला आहे. आणि ह्यात प्रमाण तुम्ही कमी जास्त कशाचंही करा, जे तुम्हाला आवडेल ते जास्त घ्या. आणि हे कोथिंबीर बारीक चिरून, भरपूरशी कोथिंबीर घ्या, टेस्ट येईल त्याने. बरं कोथिंबीर तुम्ही मुगाबरोबर बारीक करायला घेतली असती तरी चाललं असतं. हे मूग मिरची बारीक केली. आता मिरच्या आपण 2-3 घातल्यात चांगल्या, त्यामुळे तिखट तुम्ही जपून टाका. मुलांनी मोठ्यांनी सगळ्यांनी खाल्लं पाहिजे असा विचार करून सगळ्यांच्या पद्धतीने घ्या. आता आपण आधी सगळं मीठ वगैरे घालू. मीठ घातलं की पुन्हा पाणी सुटायला लागेल भाज्यांना, तेव्हा मग पटकन सगळी तयारी करून ठेवायची. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही मीठ घाला, कधी जेव्हा थापायच्या वेळेला. म्हणून फक्त सगळं कापून चिरून पिसून ठेवून द्या, आणि नंतर ऐन वेळेला सगळे मसाले मीठ घालून पीठ घालायचं आणि थापायचे. जितका आधी करून ठेवाल सगळी तयारी ना मिठामध्ये, भाज्यांमध्ये मीठ वगैरे, मग पाणी जास्त सुटेल. आता तिखट, हळद, आलं लसूण, आपले आमचूर पावडर असेल तर ती घ्या, ती नसेल तर आपलं चाट मसाला घ्या, चाट मसाला नसेल तर थोडंसं लिंबू पिळा, काहीतरी थोडंसं असं चटपटीत लागायला घ्या. आधी काय करायचं, पीठ घालायच्या आधी सगळ्या भाज्यांना मीठ वगैरे लावून घ्यायचं. सगळे मसाले आहेत ना ते भाज्यांना चांगले चोळून घ्यायचे, मिक्स करायचं सगळं. कारण पीठ टाकायला लागलं ना आपण की लगेच असं गोळा व्हायला लागतो.
सगळीकडे असं फिरत नाही. म्हणून आधी भाज्यांना हे असं लावून घ्या. आणखी तुम्ही चवीचं किंवा मुलांना आवडायला पाहिजे म्हणून ते ऑर्गॅनो वगैरे पिझ्झाचं असं काय घाला. हे आपण चाट मसाला घातला. थांबा, हळद घालूया आपण. हे बघा, इकडचा लाईट मी लावलाच नव्हता तरीच म्हटलं हे असं दिसतंय. आता कसं झाग दिसतंय बघा. म्हणजे कळायला लागलं टुपत काय आहे ते. आता हे तांदळाचं पीठ आहे. अर्धी वाटी तांदळाचं घेतलंय, अर्धी वाटी चण्याचं पीठ घ्यायचंय. तुम्ही ज्वारीचं पीठ घेतलं तरी चालेल, नाचणीचं घेतलं तरी चालेल. या सगळ्यांनी पौष्टिकता वाढेल तुमची. आणि जे असेल अवेलेबल ते आपल्याला बाइडिंगसाठी हवंय. बरं, हे पीठ आपण थालीपीठ बनवतोय ना, थालीपीठ कसं सगळं भाजणीचं असतं. मग हे पीठ तुम्ही अशी नुसतं गरम तवा केलात आणि तूप वगैरे न घेता हलकं असं पीठ भाजलं तर न करपवता असं हलकं भाजायचं. त्यानेही खूप छान चव येते. आता कसं चण्याची डाळ मी भाजून दळायला देते. माझं नेहमी दळलेलंच पीठ असतं, मी विकतचं पीठ नाही वापरत. तर हे डाळ माझी तशी थोडी भाजलेलीच आहे. हे बघा, हे जवळजवळ चण्याच्या डाळीचं मी अर्ध वाटी पीठ घेतले ना ते. आता पिठाचा अंदाज आपण काही सांगू शकत नाही. त्याचं कारण असं की आपण किती पाणी ठेवतोय. हे बघा, असं गोळा वाटला आपल्याला होतोय थापायला, तरी पण अजून आपलं पीठ जाईल ह्याच्यात, कारण नुसत्या भाज्या लागत आहेत हाताला. तर आपण अजून आपल्याला दोन्ही मिळून अर्ध वाटी चांगलं पीठ जाईल. तर तुम्ही अंदाज घ्यायचा, कारण आपण किती बटाट्यामध्ये किती नितळवून घेतला आहे, कोबी किती पाणी घेते, अशा अंदाजाने करायचं. आता पाण्याचा हात घेतला, प्लॅस्टिकची पिशवी घ्या, बटर पेपर घ्या किंवा एखादा छान रुमाल घ्या स्वच्छ धुवून आणि त्याच्यावर थापा. असं थोडंसं रुंद करा. आता भाज्या जास्त असल्यामुळे उचलायला आपल्याला पटकन कठीण होईल, म्हणून आधी त्याला असे होल पाडू नका. आपण तव्यावर टाकल्यावरती थालीपीठासारखे मग आपण त्याला होल करू. असं छान थापून घेतलं. तिकडे आपण तवा तापत ठेवला आणि तव्यावरती छान तूप पसरायचं. आता आपलं किचन लहान पडतो, त्यामुळे आपण असं लांबून दाखवता येत नाही पूर्ण. मग आपल्याला दोन्हीकडे कॅमेरा आपलं हलवायला लागतो. स्टँड आधी थापायचं दाखवायला खाली घ्यावा लागतो, मग असं टाकायचं. वरती थालीपीठ दाखवायला जरा वरती स्टँड करावा लागतो, असं होतं. हे बघा, असं होल करायचे. त्यातून आपल्याला तूप तेल सोडता येईल, काही घ्या, तूप घ्या, तेल घ्या, बटर घ्या, जे तुम्हाला चवीला आवडेल ते घ्या. आणि अगदी पटकन उचलायला, पटकन थापायला असे आहेत आणि खायला टेस्टी असे सुद्धा आहेत. शिवाय पौष्टिक. सकाळचे तुम्ही 2, लहान मुलं कोण असतील तर 1 असं खाल्लं ना तर भरपूर प्रोटीन वगैरे तुम्हाला मिळणार आहे. भरपूर छान मूग आहेत, मोड आलेले, कोबी आहे. अगदी मिरचीत पण व्हिटॅमिन सी असतं. म्हणजे आपण म्हणतो नुसतं मिरची तिखटासाठी नाही आहे, लाल मिरची, हिरवी मिरची, हे सुद्धा यांच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन असतं. शिवाय आपले तोंडाची चव वाढवते. आता एक झालं, त्याला थोडंसं बाजूला करायचं. आपला फ्राय पॅन थोडा मोठा आहे, अगदी 3 राहू शकतात त्याच्यावरती. आता पुन्हा तो दुसरा थापायचा
आपण ह्याला बाजूला करायचं. अगदी बनवायला अगदी हलके फुलके आहेत, उचलायला परतायला एकदम व्यवस्थित आहेत. मी जसं सांगितलं तसं बनवा. चव पौष्टिक सगळ्यांनी भरपूर आहे. आणि आता आपण श्रावणात सगळ्या भाज्या खातो, त्यामुळे थोड्या एखाद्या त्यातली राहिली तर फ्रीजमध्ये फुकट जाण्यापेक्षा आपण ती अशी थालीपीठात घालून खायची. आणि जी भाजी मुलं खात नाही त्यांना कळतही नाही काय कशात आहे, त्यांना छान चटपटीत स्वाद येतो, मस्त नाश्ता करतात. नाश्त्याला रात्रीसुद्धा तुम्ही डाएट करत असाल तर असं 1-2 घालून खाल्ले तरी खूप झालं, तुमचं जेवण रात्रीचं झालं. हे बघा, परतायला बिरतायला अगदी मस्त सुटसुटीत आहेत, पटकन होतात. अगदी खायला आपल्या थालीपीठांपेक्षा, भाजणीच्या थालीपीठांपेक्षा चवीला आहेत. करून बघा एकदा. अशी आपली थालीपीठं झालेली आहेत. तुम्हाला हवे तर आणखीन पौष्टिकता वाढवायची असेल तर बघा, असे तीळ घालायचे वरती. अजून तुम्हाला तिळाचं कॅल्शियम मिळेल, म्हणजे भरपूर. दिवसाला 2-3 खाल्लेत नाश्त्यालाच असं नाही, तुमचं जेवणाचं काम होईल. असे आपले थालीपीठ झाले. कसे वाटले लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पूर्ण बघितली असेल तर तुम्हाला कळलं असेल कसं काय केलं आहे. खूप चविष्ट आहेत, करून बघा. आणि पुढची व्हिडिओ बघायला बेलचं बटन दाबा. खूप सुटसुटीत आणि छान होतात आपले हे थालीपीठं, पौष्टिक थालीपीठं. अक्षरशः भरपूर विटॅमिन, फायबर सगळ्यांनी भरपूर आहेत. खायला चवीचे आहेत. आता आपण पुढची व्हिडिओ बघणार आहोत नूडल्स, व्हेज नूडल्स. आणि इतके मस्त आणि कोणालाही करता येतील अशा पद्धतीने दाखवणार आहे. शिवाय हा सॉस तो सॉस हवाय असंही नाही, खरंच सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. नक्की बघा. सबस्क्राईब करा म्हणजे ही व्हिडिओ दिसेल.